हॅलो फ्रेंड्स, स्वतंत्रता दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे. तर आता 2 दिवसावर स्वतंत्रता दिवस आहे आणि त्याच उत्सवात काहीतरी गोड म्हणून केकची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर अर्धा किलो प्रीमिक्स आहे, बेस शिजून घेतलेला आहे. 1.5 कप प्रीमिक्स वापरून त्यामध्ये पाऊण कप पाणी आणि थोडंसं तेल टाकून केक बेक करून घेतलेला आहे. व्हॅनिलाचं हे प्रीमिक्स मिळतं मार्केटमध्ये, ते घेतलेलं आहे. आता खाली बेस ठेवलेला आहे. 1.5 कप प्रीमिक्ससाठी म्हणजेच अर्धा किलो केक बनवण्यासाठी जेवढं प्रीमिक्स वापरलेलं आहे तेवढंच क्रीम व्हिप करून घेतलेलं आहे. आणि हे साखरचं पाणी आहे. तर बेस लावून त्याला थोडीशी क्रीम लावायची. त्यावर ते कट करून घेतलेले केकचे स्लाइस आहेत, 3 भाग करून घेतले आहेत. त्याच्या सर्वात खालचा भाग खाली ठेवलेला आहे. त्यावर साखरेचं पाणी टाकलेलं आहे. साखरेचं पाणी टाकल्यानंतर काय होते, केक आपला छान असा फ्लफी होतो, म्हणजे कोरडा होत नाही. आणि याच्यात क्रश वापरलेला आहे मी, पायनॅपल क्रश. त्याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही क्रश वापरू शकता. पुन्हा दुसरी लेअर तशीच त्याच पद्धतीने तिन्ही लेअर्स करून घ्यायच्या. आणि आता क्रीम लावून हा केक फ्रीजरमध्ये 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवायचा. त्यानंतर पुन्हा वरून थोडीशी क्रीम, म्हणजे सरळ असा आपला केक सरळ दिसला पाहिजे, त्यासाठी थोडीशी आणखीन क्रीम लावून घेतली. तर आता इथे असं तुमच्याकडे जे नोझल्स असतील ते वापरा. मी काही केक म्हणजे मी असे केक प्रोफेशनली वगैरे कुठे शिकले, मी असंच बघून शिकले. त्यामुळे माझ्याकडे जे अवेलेबल आहे तेच मी वापरले. ग्रीन कलरचा कलर थोडासा क्रीममध्ये, व्हिप क्रीममध्ये टाकून ती फेटून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला आता आपल्याला भारताचा एक हे बनवायचं आहे, तिरंगाचा रंग. तर त्यासाठी ग्रीन, हिरवा, पांढरा आणि केशरी असे 3 रंग मिळून केक तयार करत आहे. आणि अशा पद्धतीने पाहिजे तसे तुम्ही ते फुलं काढून घ्यायचे. आता हे मधोमध 2 लाईन्स काढून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो दोन्ही साईडला किती फुलं काढायचे आहेत, म्हणून जे नोझल्स वापरतो आहे तसे. तर अशा पद्धतीने पुन्हा आता केशरी रंगाचा ऑरेंज रंग आहे, त्याच पद्धतीने तेही काढून घ्यायचं. केशरी, हिरवा आणि पांढरा असे 3 रंग वापरून सुंदर असा तिरंगी झेंड्याचा केक तयार करत आहे. आणि तुम्हा सर्वांना हा केक आवडेल. व्हिडिओ आवडला असेल, छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की केक असा बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला, केकची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि सर्व ताई दादांना स्वतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि केकची छानपैकी अशी साध्या सोप्या पद्धतीने डिझाईन काढून झालेली आहे. तर मी काही बाहेर केक शिकलेले नाही आहे, असं जसे जमतात साध्यासुध्या पद्धतीने मुलांना खाण्यासाठी तसे बनवते. तर नक्कीच तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल. अशोक चक्रसुद्धा खूप छान असं मी काढलेलं आहे. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असतील दादाताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. पुन्हा सर्वांना, माझ्या बहीण भावांना हॅपी इंडिपेंडन्स डे, स्वतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या दिवसावर नक्कीच असा केक बनवा आणि स्वतंत्र दिवस साजरा करा. धन्यवाद.